करूया रक्षाबंधन स्पेशल नारळी भात। 3 चमचे साजूक तूप गरम केलं। आता या गरम तुपावरतीच आपण थोडासा दालचिनीचा तुकडा, 2 ते 3 लवंग, 2 ते 3 इलायची घालून घेतल्या। आता थोडेसे ड्रायफ्रूट असे चिरून या तुपावरती छान क्रिस्पी होईपर्यंत परतून घेतले। आता हे परतून झाल्यानंतर इथं मी 1 वाटी बासमती तांदळाचा तुकडा घेतलेला आहे आणि तो स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून असं त्यातलं पाणी निथळून या तुपावरती आपण परतून घ्यायचं आहे। कोणताही सुवासिक तांदूळ तुम्ही इथं वापरू शकता। आता ज्या वाटीने आपण तांदूळ घेतला आहे त्या वाटीच्या तिप्पट प्रमाणामध्ये इथं आपल्याला नारळाचं दूध वापरायचं आहे भात शिजवायसाठी। आता या स्टेजवरती तुम्ही इथं केशर घालू शकता। मी इथं काटदरेचा दूध मसाला घातला आहे, त्यामुळे सुद्धा या भाताचा रंग छान येतो। आता यातलं पाणी पूर्ण आटून झाल्यानंतर आपण 1 वाटी तांदळासाठी 1 वाटी गूळ बारीक चिरलेला घालायचा आहे, पाव वाटी नारळाचा चव, इलायची पावडर, जायफळ किसून घालायचं आहे आणि हा भात छान शिजवून घ्यायचा आहे। साधारणपणे 15 ते 20 मिनिटांनंतर आपला नारळी भात तयार झालेला आहे। या रक्षाबंधनाला नक्की करून बघा।